पण किती सुंदर रेडी झाली. मी कशी दिसते सांगा. चुडेलो की राणी. तुम्हीच आहे. तुम्ही भूत. चुडेलो की राणी. म्हणजे तुम्ही भूत आहे भूत. आज मी बनवतो अंडा भुर्जी. बघू मला जमतंय का. काहीतरी सो हे गाईज, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग सकाळी सुरुवात होतोय 9 वाजता आणि आता आमच्या शेतात ट्रॅक्टर आलेला आहे नांगरायला. तर काम पण चालू झालेलं आहे लगेच. आणि जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, इथं मका लावायची आहे आम्हाला, मका पेरायचे. तर काल ते काम झालं नव्हतं कारण आधी शेत नांगरायचं होतं, ते राहिलं होतं. मग त्यामुळे ट्रॅक्टर नीट चालत होतं आणि नीट पेरणी होत नव्हती. त्यामुळं आधी शेत आता नांगरायला चालू आहे, त्यानंतर पेरायचं आहे. तर आता इतकं रान कव्हर झालेलं आहे आणि इतकं बाकी आहे. होय, काय करते? मी भरती आहे. तांदूळ संपले ना, मंदिराला जायचं नाही का? चला लवकर जाऊन आता लवकर मंदिराला जाऊयात, त्यानंतर ब्रेकफास्ट पण करायचं आहे. तर काहीच आम्ही मंदिराला आलतो पण मंदिरच बंद झालंय. पोपट झाला सकाळ सकाळ. 5 मिनिटं तुम्ही उशीर केला. मी ना आता शेतात आलतो बोर बंद करण्यासाठी, तेव्हा मंदिर उघडं होतं आणि आता इतक्यातच बंद झालं. पण आज तरी लवकरच बंद झालंय. स्मिता आता स्वयंपाक करायला काय करणार आहे कुठं माझी? तुमचं फेवरेट काय? सोयाबीन. जेव्हापासून मी सोयाबीन केले तेव्हापासून तुम्हाला सोयाबीन मला सोयाबीन नव्हतं आवडत आधी, पण हिनं सोयाबीनची भाजी इतकी भारी घेतली ना, त्या दिवशी पहिल्यांदा घेतली फर्स्ट टाईम. इतकी भारी झाली ना. परत मी अजून एकदा करायला लागलो, तेव्हा पण छान झाली. आता थर्ड टाइम करते, आता पण छान होतं. मला आता सोयाबीनची भाजी आवडायला लागली खूप. आणि ते चांगलं पण असतं, हेल्दी खूप. गाईस, तर आई चालली आहे सोलापूरला रिटर्न. हाय राणी, कशी आहेस? तर गाईज, आज राणीला मी बिस्किट टाकणार आहे सकाळी. बहुतेक आज राणीला खूप भूक लागली. ठीक आहे गाईज, तर आता मी शेतात आलो आहे आणि इथं ट्रॅक्टरचं काम चालू आहे. इथं नांगरायचं काम झालेलं आहे सकाळीच आणि आता 4 वाजलेत. तर आता पेरायचं काम चालू आहे. तर आता ट्रॅक्टरमध्ये मका टाकली आहे आणि पेरणीचं काम चालू आहे. आणि इथं अजून एक्स्ट्रा मका आहे. जर सपोज ती जर मका कमी पडली तर आपण ही एक्स्ट्रावाली टाकू शकतो. पण ती जी पहिल्यांदा टाकली आहे ना, ती ऑर्गॅनिक फर्टिलायझरचं जे दुकान असतं ना, तिथून आणलेली आहे आणि ते टाकले. आणि ही जी आहे ना, ही आपली जी ओरिजिनल म्हणजे शेतातून काढलेली डायरेक्ट अशी स्टोअर केली होती ती मका ही आता खाली होती ती. आणि आजचं वातावरण पण खूप छान आहे, जास्त ऊन पण नाही आहे, क्लाउडी वेदर आहे. असा वेदर मला खूप आवडतो. म्हणजे जास्त ऊन पण नाही आणि हवेमध्ये थोडा हलकासा गारवा, एकदम थंड वाटतं. आणि शेतात काम करताना असंच वातावरण चांगलं आहे. जास्त ऊन असल्यावर इथं उभारू पण नाही वाटत. गाईस, तर आता 1 तास झालेला आहे, अजून काही काम संपलेलं नाही आहे. आत्तापर्यंत फक्त अर्ध शेत झालं आहे पेरून. आणि मी इथं आता बसलो आहे खुर्ची टाकून, कारण किती वेळ उभा राहणार. उभारून पाय दुखायला लागले माझे. आणि आता यामधली हाफ मका ट्रॅक्टरमध्ये टाकलेली आहे आणि पप्पांनी इथं मला लक्ष द्यायला लावलं आहे, त्यामुळे मी बसलो इथं. आता 5 वाजलेत. आता आमचा रील शूटला जायचा टाईम असतो, पण आज काय रील शूट कॅन्सल केलेला आहे आम्ही, कारण शेतात काम आहे त्यामुळं. गाईस, तर आता इथे ना हलकाचा पाऊस चालू झाला आहे. मी पहिल्यांदा ही जी मका आहे ना, ही पहिला आत ठेवून येतो, सेफ जागी ठेवतो. पावसात भिजर खूप प्रॉब्लेम होईल. पाऊस येतोय. मग तुम्ही बसायला लागले का? मी बसलोच होतो तिथं. हे पकड, मका ठेवतो. पावसाला पेरून झाल्यावर किती पाऊस येतो तेवढा पाऊस यायला पाहिजे. फक्त 5-10 मिनिटाचं राहिलंय फक्त, तेवढं व्हायला पाहिजे. संपत आलं, थोडंच राहिलंय, पण पाऊस येतो हलका. अचानक मोठा चालू झाला तर प्रॉब्लेम आहे. वारं पण सुटलं, बारीक पाऊस आहे. रील करायची मला. कोणची? आपण आज शूटला नाही जायचं? शूटला सुट्टी आज. हां, हिच्या आयडीवर, तुझी ती मेकअपवाली. गाईस, तर चला आता भेटूया तिचा शूट झाल्यावर, कारण आता मोबाईल हिला देऊन टाकणार आहे मी आणि इकडचं काम बघतो शेतातलं, कारण चार्जिंग पण खूप कमी आहे. हिला चार्जिंग लागते आता शूट करण्यासाठी. ठीक आहे, हो चालेल. चला भेटूया थोड्या वेळी. तर गाईज, मी शेतातलं काम करून आलेलो आहे. मी पण रेडी, माझे रील्स पण झाल्यात. तिचे पण झालेलं आहे काम. पण किती सुंदर रेडी झाली. छान दिसतोय ड्रेस. गर्ल्स, मी कशी दिसते सांगा कमेंट मध्ये. मी सांगू कशी दिसते? कशी? एकदम भारी. मी भारीच दिसते, मला माहिती आहे ना. चुडेलो की राणी. रील शूटिंग झाली त्याच्यामुळे थोडंसं अवतार खराब. मी तुला काहीतरी बोललो होता. तुम्हीच आहे. तुम्ही भूत. चुडेलो की राणी. म्हणजे तुम्ही भूत आहे भूत. राग नाही आला तुला आता? इरिटेट नाही झाली? हा, झाली.
चेहऱ्यावर तर दिसत नाहीये. गाईस तर मी आता डिनरमध्ये बनवत आहे अंडा भुर्जी. 7 वाजलेत आणि इथं सोयाबीन बनवलं आहे. त्याच्यासाठी सुक्की भाजी लागणार आहे, त्याच्यामुळे मी अंडा भुर्जी बनवते. खाणार ना? खाणार ना. आता मी काय बोलू शकतो, नाही खाणार तर नाही बोलू शकत. जे बनवलं ते खावंच लागतं ना. डोळ्यामध्ये फ्लॅश केलेला होता की अंधार पडला. गाईस तर आपण प्लॅन मध्ये चेंज करूयात. आज मी बनवतो अंडा नाही, भुर्जी. तुम्ही बघू मला जमतंय का. काहीतरी वेगळंच करून ठेवता. ट्राय तर करूयात, बघूयात जमतंय का मला. अरे करूयात ना ट्राय. जमतंय का बघू फक्त. मग मी सगळं कट करून ठेवलं. हा तू कट कर, फक्त मला सांग कसं करायचे तसं मी करतो. बघू मला जमतंय का आज. गाईज हे बघा इथं अंडा फोडतात, माझी हेल्प करतात. बघू मला जमतंय का. फर्स्ट टाइम फोडतोय. पहिला तर मी एकदम करेक्टली फोडलाय. हा थोडस हे झालं पण अरे निघ ना. अरे पहिला त्याला असं आपटायचं असतं, त्याच्यामुळे नंतर निघत असतं. हा वाव, शिकले. एकदम परफेक्टली फोडले दोन्ही पण. सगळ्या फोडा आता ते, हे सगळ्या फोडा. फोडतो ना. आणि तुम्हाला भुर्जी पण करायचे. आपका हुकुम सर आखो. आताच किचन मध्ये कामाला लावले तुम्हाला. आगे क्या होगा मेरा. मी सांगितलं नव्हतं तुम्हाला करा म्हणून. मी चांगली करायचं होतं ना, तुम्ही बोलले मी करतो मग करा होता. मी चांगल्यामध्ये हेल्प करायला लावलो. मी फक्त एक अंडा तोडा म्हणलं बघू येत आहे का. हिनं 5च्या 5 तोडायला लावले. एकाला तोड 5च्या 5. आता तुम्हाला आलं ना, मग आलं मग तुम्हाला करा. फुडला बाहेर थोडं सोडलं जास्त. ठीक आहे, असू दे. 4 फुडले आता लास्ट. तोंड. अरे यार. फुडलं मिशन अंडा फोड कम्प्लीट. कांदा भाजायचा आहे. तुम्ही भाजायचा मी कांदा. भाजायचंय कांदा. लवकर कर नाही यार. अजून टोमॅटो चिरायचंय. मला इथं उभारून बोर व्हायला. बोल येतंय. हा मग एकदा नाही थांबले तर पण बरोबर लागला तुम्हाला. गॅस चालू करा. डोळ्यात पाणी येत आहे का. गॅस चालू करा. नाही येत. नाही येत. अरे त्यात काय तर टाकू दे ना. त्यात काहीच नाही. गॅस चालू तेल करू. टाकायचं. गॅस चालू करा. ओके गॅस चालू करतो मी आणि त्यामध्ये ऑइल टाकतो. 1 चमचा आणि अर्धा चमचा टाका जिरी मोहरी. हा टाका. अजून थोडं. तसं नाही, ते लोहतून घ्यायचं अंगावर. आपल्याला चमचा कशाला दिला. कुठे आहे चमचा. आता त्याच्यामध्ये कांदा टाका. हे कोणत्या अंगाने चमचा आहे. चला चमचा चमचे वरती का? नाही यार, ते केवलत ना. आता काय करू. कांदा टाका त्याच्यामध्ये. वाढावा हा खाली पडला तो. राईट. तसं नाही. मग कसं मला असं वाटतंय की मी छोट्या पोरीला जेवण बनवायला सांगते. अगं मी पहिल्यांदाच बनवत आहे ना, मग एवढं काय झालं. म्हणजे आता मला कसं सांग ना असं तुला कसं चालवायचं ना. राईट. आलं का आता. वा मस्त. आलं ना. शिकले. माझं लोक हे फास्ट चाललं. एकदा सांगितलं मला कळतं. एकदा सांगितल्यावर मला लगेच कळतं. काय मला एकदा सांगितलं लगेच कळतं. माझं डोकं त्याकडे फास्ट आहे. तोंड बघायचं लगेच फुगलं. तू काय करते. मी करणार आहे बोललाय ना. मला शिकवायचं कोणाला. तुम्हाला अगं मला शिकायचं नाहीये. मी बनवतोय तेवढाच कंटेंट होतं त्यामुळे. कंटेंट मिळणार. गाईस तर त्यामध्ये अंडा टाकलेला आहे. आता यापुढचं स्मिताच करेल, कारण ते काय ते आता सगळं मिक्स करायचं असतं ते काय मला येत नाही. आणि मी जर करायला गेलो तर काहीतरी खराब होईल. त्यामुळे मी स्मिताच्या हवेली गेले. कर आता तो. रिस्क नको, कारण हे सगळं पप्पा ते खाणार आहे. शिव्या मला खावं लागतील मग. गाईस तर बघा मणी पण आली. तिचा पण जेवायचा टाइम झाला. तुझी भुर्जी खाता मागच्या टाकलेलं ते खाल्ली. ते काय केलं काय नाही लावलं. किती ओरडायली. खूप भूक लागली वाटतं तिला पण. आणि इथं भुर्जी फायनली रेडी झालेली झाली ना स्मिता. येस करपण आपली. तिला झालं ना सगळं रेडी. तर चला आता फायनली लवकर जेवण करून घेऊयात. खूप भूक लागली आहे. म्हणे तुला पण खूप भूक लागली आहे. काय झालं.
ती चावला घाबरती ती. चावत नाही ग तिनं फक्त येते जवळ एवढं घाबरत तर जाते तिला जवळ मी कुठे जाते बघ तिच्याजवळ? तीच माझ्या जवळ आहे. मन इकडे येतं. मी बघ बघ, तुम्हाला चावतं मी मला बघ तिला कसं मारतो काय नाही करत यार ती स्मिता आता मनीचा पण डिनर रेडी करत आहे तिला दूध चपाती देणार आहे कारण बुर्जी तर तिनं खात नाही लास्ट टाइम केली होती आणि तिला पण दिली पण तिने नाही खाल्ली त्यामुळे तिला दूध आणि चपाती दिलेलंच बेटर आहे मनी कुठे गेली मनी गप दूध चपाती खायची बुर्जी नाही भेटणार तू बुर्जी नाही खाल्ली लास्ट टाइमला काय गप ये बाहेर बाहेर ये गपचूप दूध चपाती खायची ओके चला मनीला पण डिनर भेटलेला आहे पोटभरून खा ओके गाईचं जेवण झालेलं आहे आमचं आणि आता झोपायचा टाईम पण झालेला आहे हे मला एडिटिंग पण करायची लवकर तर चला आताच्या व्हिडिओला मी इथंच एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सी यू टाटा बाय बाय